सर्वप्रथम माझे नाव साक्षी दिलीप बालेकर, मी वर्ग 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवलगाव बुद्रुक. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शोभाचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शोभाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आदरणीय व्यासपीठ गुरुजन, येथे जमलेले माझे बालमित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना मी जे काय 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे माझी नम्र विनंती. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती, राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांनी शून्यातून केलेली ही स्वराज्याची निर्मिती सर्वांसाठी खूप प्रेरणादायक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श स्वराज्य कारभार करणारे छत्रपती होते. महाराष्ट्रातील पहिले छत्रपती होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव राजमाता जिजाऊ हे होते. माता जिजाऊंनी शिवरायावर बालपणापासून उत्तम संस्कार केले होते. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्त होते, जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघाची ताकद मिळते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय भारत. सुस्वागतम. माझे नाव प्रीती सत्यजित गोरे, आत्ता 6वी शिकत आहे. आदरणीय व्यासपीठ व माझे लाडके मित्रमैत्रिणी, आज मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 2 शब्द मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. ते एक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना लोककल्याणकारी राजे होते जे हिंद